एक मोठी बातमी आहे विधान परिषदेच्या निवडणुकीविषयीची। 18 जूनला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे आणि अशामध्येच महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येते। विधान परिषद निवडणुकीसाठी प्राथमिक फॉर्म्युला समोर आला आहे। त्याच्यामध्ये सदस्य संख्या जास्त असलेल्या पक्षाकडून विधान परिषद जागेवर दावा करण्यात आल्याची माहिती न्यूज 18 मराठीला सूत्रांनी दिली आहे। या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याला 12 तर शिवसेनेच्या वाट्याला 3 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा येण्याची शक्यता आहे। असं असलं तरीही महायुतीमध्ये काही जागांवर अदलाबदल होण्याची ही शक्यता आहे। रायगडमध्ये पालकमंत्री पद शिवसेनेच्या वाट्याला जाऊन विधान परिषद आमदारकी राष्ट्रवादीला मिळणार का अशा चर्चा रंगू लागल्यात। दरम्यान जी माहिती समोर येते त्यानुसार महायुतीचा हा फॉर्म्युला नेमका काय असू शकतो त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये भाजप जो सगळ्यात मोठा पक्ष आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या 12 जागा असतील। त्याच्यानंतर शिवसेना 3 जागांवर निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी ही 2 जागांवर लढवेल असा हा त्यांचा फॉर्म्युला, महायुतीचा हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान कुठल्या पक्षाचा कोणत्या मतदारसंघावर दावा असू शकतो ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महायुतीमधलेच हे तिन्ही पक्ष नागपूरमध्ये भाजपचा दावा असू शकतो। भाजप विधान परिषदेच्या 12 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे। हाच फॉर्म्युला असल्याचं कळतं आणि त्यापैकी वर्ध्यामधल्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा भाजपला हव्या आहेत आणि याशिवाय चंद्रपूरवर सुद्धा भाजपचा दावा असल्याची माहिती समोर आलेली आहे। गडचिरोलीवर सुद्धा भाजपचा दावा आहे। एकूणच अहिल्यानगरवर सुद्धा भाजपचा दावा असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरवर सुद्धा भाजपनं दावा केल्याची माहिती आहे आणि याशिवाय जालन्यामधून ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधून जे आमदार निवडून येतील विधान परिषदेवर त्याच्यावरही दावा आहे। साताऱ्यासाठी सुद्धा भाजपचा दावा आहे आणि अशा पद्धतीने भाजपनं या जिल्ह्यांसाठी दावा केला आहे। सांगलीसाठी सुद्धा भाजपचा दावा आहे आणि याशिवाय पुणे जिल्ह्यामधून सुद्धा ज्या जागा आता निवडून दिल्या जाणार आहेत त्यासाठी सुद्धा भाजपचा दावा आहे। जळगावसाठी सुद्धा भाजप आग्रही असल्याची माहिती समोर येते आणि अशा पद्धतीने 12 जागा भाजप लढणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याच्यामुळे आता त्यांचे मित्र पक्ष या जागा सोडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। भंडाऱ्यावर सुद्धा दावा असल्याची माहिती आहे। त्याच्यानंतर शिवसेनेचा कुठे कुठे दावा आहे तेही आपण बघतोय। ठाण्यावर शिवसेनेचा दावा आहे, त्या ठिकाणी आपण बघतोय नाशिकमध्ये सुद्धा नाशिकमधून ज्या जागा येणार आहेत त्या ठिकाणीही शिंदेंच्या शिवसेनेचा दावा असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि याशिवाय यवतमाळवर सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेनं दावा केल्याची माहिती ही समोर आलेली आहे। आणि तिसरीकडे आपण बघितलं तर अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागा लढण्यासाठी आग्रही असल्याचं कळतं। यामध्ये मुख्य म्हणजे रायगडवर दावा असल्याची माहिती समोर आली आहे कारण इथला खासदार त्यांचा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा जेमतेम कामगिरी पाहायला मिळालेली होती। रत्नागिरीवर सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि अशा पद्धतीने या जिल्ह्यांवर दावा करतानाच हा जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो महायुतीमध्ये जवळपास ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता नेमका फॉर्म्युला काय असेल, एक्झॅक्ट फॉर्म्युला काय असेल तेही बघावं लागणार आहे। त्याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। दरम्यान राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या आणि त्यामध्येच एक मोठी अपडेट समोर आली आहे। राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही, आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणार असं शशिकांत शिंदे म्हणाले। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पडदा पडलेला आहे। विलिनीकरण होणार नाही अशी भूमिका जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली आहे। पहिलं स्पष्टीकरण करतो, विलिनीकरणाचा विषय हा संपलेला आहे। यापुढे विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा होणार नाही। आम्ही सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे तो नेता म्हणून आमचा जो चेहरा आहे तो घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही जाणार आहोत आणि हे नक्की आमचं झालेलं आहे। जो विधायक आना चाहते हैं आपके पार्टी में, उनके लिए दरवाजे खुले रहेंगे? अभी तक हमारे पास ऐसा प्रस्ताव नहीं है, आने के बाद सोचेंगे। विधायक अगर आते हैं पवार साहब के नेतृत्व में काम करने के लिए अगर तैयार होते हैं तो उनके बारे में सोचने के लिए हम लोग तैयार। पाहुयात पुढची बातमी। भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे बंधू प्रबोध डावखरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। पण या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी सुनील तटकरे यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। as a
सुनील तटकरे साहेब आले नाही. काही कामामध्ये असतील. आता आम्ही आहोत ना. हा पक्ष जेव्हा निर्माण झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तर पवार साहेबांच्या खांद्याला छगन भुजबळ होते का नाही स्थापनेपासून. त्यामुळे ती ज्येष्ठता जे आहे ते आहे. त्यामुळे तर त्यांनी सांगितलं ज्येष्ठ नाही ते ज्येष्ठ नाही ते म्हणतात.